नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी तुरीची डाळ मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालते आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालते. थोडंसं पाणी घालते आणि थोडंसं मीठ घालून कुकरमध्ये डाळ शिजून घेते. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं आणि 2 पाकळ्या लसणीच्या बारीक चिचून घेतलेल्या, 2 सुक्या मिरच्या बारीक तोडून घेतलेल्या आणि हिंग घालते फोडणीला आणि मिक्स करून घेते. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून तेलावर परतून घेते. कांदा लालसर झालेला आहे. थोडीशी हळद घालते, कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. त्यात शिजवून ठेवलेली तुरीची डाळ घालते आणि एकत्र करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. आता छान उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. इथे चवळी घेतली आहे 4-5 तास भिजून. त्यात थोडंसं पाणी घालते आणि किंचित मीठ घालून कुकरमध्ये शिजून घेते. चवळी शिजून घेतलेली आहे. आता एका भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला गूळ घालते आणि मिक्स करून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. गूळ वितळलेला आहे. त्यात ओलं खोबरं घालते किसून ठेवलेलं आणि मिक्स करून घेते. वेलची पावडर घालते आणि पाणी आटेपर्यंत शिजून घेते. पाणी आटलेलं आहे. गोड चवळी तयार आहे. इथे कढईत मी मटरचे दाणे घातलेले आहेत. त्यात थोडंसं पाणी घालते, थोडंसं मीठ घालते आणि झाकण लावून शिजून घेते. मटर शिजलेले आहेत. आता मी काढून घेते आणि गरम असतानाच मॅश करून घेते. अशा प्रकारे मटर मॅश करून झालेले आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात जिरं घालते फोडणीला. एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा लालसर झालेला आहे. त्यात बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालते आणि परतून घेते. आलं लसूण परतून झालेलं आहे. थोडंसं हिंग घालते, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, काळी मिरी पावडर, किचन किंग मसाला आणि मॅश करून ठेवलेले मटर घालते आणि मसाल्यात एकजीव करून घेते. उकडलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे, तो पण घालते आणि सगळं एकत्र करून घेते. थोडंसं पाणी घालते म्हणजे मसाला लागेल. चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं एकत्र करून घेते. वरून कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते आणि मिश्रण थंड होईपर्यंत ताटात काढून ठेवते. 2 चमचे ब्रेड क्रम्स घालते. मिश्रण थंड झालेले आहे. हाताने एकत्र करून घेते आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेते आणि हातावर त्याला टिक्कीचा आकार देते. अशा प्रकारे इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यात मटरचे कबाब फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे मी 1-2 वेळा परतून फ्राय करून घेतलेले आहे. मटरचे कबाब तयार आहेत.
इथे कढईत मी स्वच्छ धुवून घेतलेला बारीक कापून घेतलेला बटाटा घालते आणि पाणी घालून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बटाटा शिजला आहे. त्यात मटरचे दाणे घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बटाटा आणि मटरचे दाणे शिजलेले आहेत. आता मी काढून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात जिरं आणि एक तमालपत्र घालते. बारीक चिरलेलं आलं लसूण घालून तेलावर परतून घेते. एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते. थोडंसं मीठ घालते, मिक्स करून घेते म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल. झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. सगळं एकत्र करून घेते. धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडंसं पाणी घालते. पाणी घातल्याने मसाला शिजून येईल. झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. टोमॅटो शिजलेले आहेत. मसाला तयार आहे. त्यात शिजून ठेवलेला मटर आणि बटाटा घालते. एक हिरवी मिरची बारीक कापून ठेवलेली घालते. किचन किंग मसाला घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनिटं वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. भाजी परतून घेते. कसुरी मेथी आणि गरम मसाला घालते आणि भाजी मिक्स करून घेते. आणि पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी छान शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. भाजी मिक्स करून घेते. मटर वाटाण्याची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.